नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे मेथीचे लाडू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करून घेत आहे. बघा, कढई ठेवलेली आहे. मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला मेथीचे लाडू करून घ्यायचे. हेच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आपल्या गव्हाचं पीठ असंच भाजून झालं पाहिजे. 10 ते 15 मिनिटं मी भाजून घेतले. ते बघा, रंग पण छान आलेला आहे. ते मी काढून घेत आहे. आता स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस बंद करून घ्यायचा. हा बघा, 1 वाटी रवा पण घेतलेला आहे. रवा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा बघा, आपला रवा पण भाजून झालेला आहे. आपण गव्हाचं पीठ आपण भाजून घेतले, त्याच्यातच टाकून घेऊया. मी खोबऱ्याचा खीस पण भाजून घेत आहे. स्लो गॅसवरच भाजून घेत आहे. हे बघा, आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे. हे पण काढून घेत आहे मी. बघा, तेल पण घेत आहे अर्धी वाटी. तेल पण आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघा, तेल पण आपले भाजून झालेले आहे. हे पण काढून घेत आहे मी. बघा, मेथ्या पण मी घेते. मेथ्या आपल्याला भाजून मिक्सरला वाटायचे आहे. तुम्हाला जेवढा हवं तेवढं तुम्ही मेथ्या घालू शकता. अर्ध्यांना कडू आवडते जास्त, अर्ध्यांना कमी आवडते. बघा, मेथ्या पण भाजून झालेल्या आहेत. या काढून घेत आहे मी. छोटी वाटी हलीम घेतलेले आहे, ते पण गरम करून घेत आहे. लाडूंना मेथ्या आणि हलीम टाकल्यावर लाडू मस्त होतात. आणि एक डिंक. हे बघा, हे पण काढून घेत आहे मी. हलीम, थोडे बदाम आपले घ्यायचे. तुमच्या पण लाडू बदाम आणि काजू असले तरच छान लागतात. हे ड्रायफ्रूट जास्त घेतलेले आहे. हे बघा, हे पण काढून घेत आहे. तूप टाकून घेते 2-3 चमचे. आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे याच्यात. बघा, तूप गरम आहे आपलं. डिंक टाकून घेत आहे. कुठचे पण लाडू डिंकाशिवाय हे नाही होत. डिंक टाकल्यावर खुसखुशीत होतात. डिंक काढून घेत आहे मी. बघा, मी मेथ्या भाजलेल्या त्या मिक्सरमध्ये टाकून घेते. मिक्सरला वाटून घेते. हा
बघा डिंक पण मी मिक्सरला वाटून घेते, बारीक पावडर करून घेते. बघा गॅस चालू करून घेते, तूप टाकून घेते. साजूक तूपमध्येच कुठचे पण लाडू करायचे का आपले लाडू पण छान होतात. हे बघा आपण पीठ वगैरे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट वगैरे तेच आता मी तुपात टाकून घेते. आपल्याला स्लो गॅसवरच सर्व करायचे. याच्यातच आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचंय. मी पाव किलो मेथी पावडर पण टाकून घेऊया आपण. वेलची आणि जायफळ पूड पण टाकून घेऊया. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हा बघा डिंक मिक्सरला वाटून घेतलेला तो पण टाकून घेते. ह्याला चार ओले आणि खाजूर ओला आहे तो पण टाकून घेऊया. याला हेच मिक्स करून घ्यायचे. हे बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे. आम्ही लाडू करून घेत आहे. तुम्हाला दाखवत पण आहे. अर्धा किलो पिठाचे बघा केवढे झाले. ड्रायफ्रूट पण आपले जास्त होते. हे बघा एक झालेला आहे. दुसरा एक दाखवते. दुसरे मी करून घेत आहे. हे बघा आपले मेथीचे लाडू झालेले आहे. तुम्हाला कशी आजची रेसिपी वाटली, तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. हा बघा केवढे खुसखुशीत झालेले आहे. हे बघा छान झालेले आहेत आपले. आजची तुम्हाला मेथीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.